श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी अपेक्षा माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज इकडे तुम्ही बघू शकता हा जो कपडा आहे याचा मला छोट्या मुलीचा म्हणजे अशा मुलीचा ड्रेस बनवायचा आहे. हा सुद्धा मी ड्रेस बनवलेलाच आहे. देवीच्या पप्पाच्या शर्टपासून बनवलेला आहे आणि खूप क्यूट दिसतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा दिसतो. आणि हा जो कपडा आहे ह्याचा मला ड्रेस बनवायचा आहे. त्याचा ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया आपण ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग. तुम्ही बघू शकता हा छोटासा कपडा आहे आणि एकदम आपल्याला 1 ते 6 ते 7 महिन्याच्या मुलीचा ड्रेस बनवायचा आहे. तर इथं मी कटिंग करत आहे. सगळ्यात अगोदर आपण घेरसाठी कपडा काढून घेऊया आणि नंतर वरचा कपडा काढून घेऊया. तर इथे एका बाजूला लेस आहे आणि एका बाजूला लेस नाही. तर जी लेस आहे ती फ्रंट साईडला करणार आहे, जी की आपण चुनं पाडणार आहे त्याच्यामध्ये, आणि बॅक साईडला प्लेन ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये मी याची कटिंग केली आहे. हा जो वरचा भाग आहे ना, हा जो आहे तो खालचा भाग आहे. याला इथं जे आहे तो बंद लावायचे बांधण्यासाठी, एकदम छोट्या मुलीसाठी बनवायचं त्यासाठी. आणि ह्या फ्रंट साईड ही जी लेस लावायची, इकडे लेस फ्रंटला करायची, बॅकला प्लेन आहे. तर चुना थोड्याशा येतील आणि असं तुम्हाला दाखवतो पूर्ण झाल्यानंतर. याला चुन्नट टाकून घ्यायचं आहे, गळा स्ट्रेच करायचा आहे आणि इथं 2 नॉड लावायचे बॅक साईडला आणि फ्रंट साईडला. फक्त 4 नॉट बनवण्यासाठी तर बंद हे काढून घेतले, छोटे छोटे 4 बेल्ट काढून घेतलेले आहेत. आणि जो वरचा भाग आहे त्याला मी ह्याच कपड्याचा अस्तर लावणार आहे, थोडा एक्स्ट्रा कपडा असल्यामुळे. आणि खालच्या साईडला इथं अस्तर घेतला आहे, थोडं कमी उंचीचं जे घेर आहे त्याच्यापेक्षा. आणि आपली कटिंग झालेली आहे. आपण आता स्टिचिंग करूया. तर आपण इथं नॉट बनवून घेऊन घ्या. सगळ्यात अगोदर ते आपण बंद शिवून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर तुम्ही बंद बनवायला घेते. बॅकला 2 आणि फ्रंटला 2 अशा आपल्याला 4 बंद लागतात. तर तुम्ही बघू शकता मी 4 बंद शिवून ते उलटे करून घेतले आहेत. एकदम बारीक अशा आपण बंद नाही केले, थोडेसे मोठे केले, कारण बारीक बंदाचे एकदम गच्च गाठ बसते आणि बाळाला एवढी गच्च गाठ बसली तर सोडायला किंवा काचायला लागते. त्याच्यामुळं थोडे मोठे इथं बंद करून घेतले आहेत. आता आपण गळा दोन्हीचा. तर आपण हे जे बंद आहेत तर मधल्या साईडला टाकणार आहोत. त्याच्या साईडचा जो घ्यायला बनवून घेऊया. तिथं मी जो साडी कपडा होता, सॉरी ड्रेसचा कपडा होता, त्याचं तिथं बनवून अस्तर लावणार आहे. एकदम साध्या आणि सिंपल प्रकारे मी ते शिवून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आणि बंद असं उलटे करून घ्यायचे. वरून एक आपण टीप मारून घेऊया म्हणजे फिनिशिंगसाठी. दोन्ही रेडी आहेत. आपण आता घेरची तयारी करणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम सेम दोन्ही पण बनवले आहेत मी. आता आपण इथं घेरची तयारी करूया. तर आपला जो फ्रंट पार्ट आहे त्याला पण टीप मारून घेऊया आणि जो बॅकचा आहे त्याला तर माराच लागणार आहे, कारण त्याला लेस नाही आहे त्याच्यामुळे. एकदम छोटी अशी टीप मारून घेते, नंतर अस्तर जॉईंट करूया. अस्तर आहे ना एकदम सरळ साईडनं जोडून घेतलं. आता आपण याला उलटं करणार आहोत, जेणेकरून इथले जे धागे आहेत ते आपल्या ड्रेसच्या आतल्या साईडनं आपल्याला दिसणार नाही. तर तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये मी अस्तर लावून घेतलं, म्हणजे इथं पण आपली फिनिशिंग येईल. मधल्या साईडनं जे धागे आहेत ते दिसणार नाही, या टाईपमध्ये दिसून येईल. आता आपण चुन्नट करून ड्रेसला इथं जॉईंट करून घेऊया.
लागत आहे. आपल्या इथे दोन्ही पार्ट तयार आहेत. आता आपण यांना जोडून घेऊ आणि आपला फायनली मस्त असा ड्रेस तयार होणार आहे. पकडला होता 6 महिन्याचा, पण हा ड्रेस थोडा मोठा होणार आहे. मी अंदाजे पकडला होता, पण ठीक आहे, वाटतं मापाचं असं द्यावं लागतं. ते लहान मुलांचा ड्रेस, कारण लहान मुलं लवकरच मोठं होतात. तर फक्त असं मधल्या साईडला टीप मारायची आहे. तर आपण अगोदर याला फ्रंट साईडने टीप मारून घेऊया, जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती आपल्या साईडनं जाईल. त्या अगोदर मी सरळ बाजूने टीप मारते आणि नंतर उलट्या बाजूने टीप मारून घेते. तुम्ही बघू शकता. सरळ बाजूने टीप मारली, जे एक्स्ट्रा कपडा थोडा निघलेला आहे तो कट करायचा आणि नंतर आपल्या साईडने टीप मारायची, म्हणजे फिनिशिंग पण येते आणि दोरे धागे निघायचं पण टेन्शन राहत नाही. जर इंटरलॉक करायचं असेल तर अशी शिलाई मारायची गरज नाही, पण आपल्याकडे इंटरलॉक नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्या टाईपमध्ये. आणि आपला मस्त असा ड्रेस शिवून तयार आहे. तुम्ही बघू शकता मध्यातल्या साईडला सुद्धा किती फिनिशिंग आलेली आहे. कुठं असं धागे किंवा बाळाला टोचायचं असं काहीच नाही आहे. आणि फ्रंट साईड ज्या प्लेनची आहे ही बॅक साईड आहे, ती सुद्धा छान आहे. आणि फ्रंट साईड आहे ती छान आणि मस्त लुक आले. बघू शकता सुंदर असा ड्रेस आपला तिथं तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. चलो बाय.